स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगलीत गोरक्षकांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या 16 गायी आणि म्हशींची केली सुटका। अवैधपणे जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी आष्टामधील एकावर गुन्हा दाखल। प्रवेश सुरू। डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क्ड ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। सांगलीत अवैधरित्या 16 गायी व एक म्हैस टेम्पोमध्ये निर्दयपणे कोंबून वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। सांगलीतील गोरक्षकांनी जनावरांसह गाडी थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणत जनावरांची सुटका केली। या प्रकरणी आष्टामधील असलम सिकंदर खाटिक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी सांगलीतील विनायक सदाशिव एडके यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी विनायक एडके हे फायनान्स कंपनीकडे कर्ज वसुलीचं काम करतात। ते गोरक्षक संघटनेचे सदस्य आहेत। सांगली कॉलेज कॉर्नर इथं बोजा असलेल्या वाहनाचा शोध घेत असताना टेम्पो काळीखान परिसरात थांबवला। टेम्पोच्या पाठीमागील ताडपदरी बाजूला करताच गाडीत जर्सी गाई व म्हैस होती। गाडीत 16 गायी व एक म्हैस दाटीवाटीने कोंबून भरलेली निदर्शनास आली। जनावरांसह टेम्पो विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आला। पोलीस व गोरक्षकांनी जनावरांची सुटका केली। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची तपासणी करण्यात आली। अधिक तपास विश्रामबाग पोलीस करतात। जय महाराष्ट्र। मी विनायक सदाशिव एडके। माझी स्वतःची गोरक्षक संघटना आहे। त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही गोरक्षणाचं काम करतो। आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे। ह्या मुहूर्तावर शुभकार्य प्रत्येक ठिकाणी चालू आहे। अशा वेळेला आयशर गायींनी भरलेला आयशर पुष्पराज चौक येथे पकडण्यात आला। त्यामध्ये जनावरांची अमानुषपणे जी वाहतूक आणि छळ चालू होता ते निदर्शनास आलं। ती गाडी आम्ही घेऊन सदर SP ऑफिसला विश्रामबाग येथे आलो असता त्यांच्यावर आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे। ह्यामध्ये 16 गायी आहेत आणि एक म्हैस, ह्या पद्धतीने ही जनावरं गावलेली आहेत। त्यांच्या बांधण्याची पद्धत, त्यांची जे चारा वाचून तोंड बांधून ह्या पद्धतीने ही जनावरं कत्तलीसाठी घेऊन चालली असतील असा आम्हाला संशय आहे। सदर सर्व गोष्टींचा व सदर घडलेल्या गुन्ह्यांचा पूर्ण चौकशी करून जे शेतकरी असतील, जे ब्रोकर असतील आणि जे घेऊन चाललेले होते जे वाहन, ह्या सर्वांवर तातडीने त्वरित कारवाई झाली पाहिजे, ही अशी आमची गोरक्षक संघटनेकडून मागणी आहे। जर ह्या 2 दिवसात ह्या कत्तली थांबल्या नाहीत आणि ह्या गोवंश जे संपवायचा प्रयत्न करतात अशा वृत्तींच्या लोकांना जर तातडीने शिक्षा नाही झाली तर आम्ही येत्या काळात उपोषणाला बसत आहोत। इथून पुढे गाडी सांगलीवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।